प्रसिद्ध पेरूची वाडी, इथे मिसळ एक कोणती थाळी दादा हे? हा, मध्ये वस्तू वरून ड्रायफ्रूट टाकलेले, पाहूया वेगळी काही टेस्ट लागते का. आईस्क्रीम तर एकदम परफेक्ट लागते दादा. जे शारे आले अंगावर एकदम माझ्या पूर्णपणे नाही का, फील वाटतंय. मागूनच घ्या काका. ते आलो होतो तर थोडंसं वेगळं ट्राय करण्यासाठी पेरूची वाडी इथे मिसळ खाण्यासाठी आलो. पाहूया कशी टेस्ट इथे सांगतो मी तुम्हाला. चला मित्रांनो, ॲम्बियन्स पहा कसा एकदम व्यवस्थित. सगळं पूर्ण हॉटेल हे जे आहे हे पेरूच्या बागेमध्ये. आता आपण करायचं का आधी? चला जेवण करून पहा मित्रांनो, ॲम्बियन्स जेवायला बस मिसळ खाण्यासाठी एकदम बैठक व्यवस्था पहा. एकदम मध्ये पेरूच्या झाडाचं डेकोरेशन केलेले. आणि हे जे डेकोरेशन जे केलेले सगळे जे जुने पेरूची झाडे त्यालाच डेकोरेट करून त्याच्यावर त्यांचे मेनू लावलेले आहेत. यांचं फ्रेश इथं ज्यूस इथंच बनतो. ताई पेरूचं ज्यूस इथेच बनतात ना सगळे फ्रेश? हा, इथेच बनतात सगळे. पेरूची आईस्क्रीम. एक कोणती थाळी दादा हे? त्याची काय म्हणजे कशी थाळी? एक मिनिट, आपल्याला जम्बो थाळी आहे, त्याच्यामध्ये एक मिसळ प्लेट, एक्स्ट्रा भाकरी, मिक्स भजी असते, जिलेबी, गुळाची जिलेबी असते, पेरूची आईस्क्रीम आहे, पेरू प्लेट आहे, ड्रायफ्रूट लस्सी आहे, पेरू लस्सी आहे, मसाला ताक आहे, पेरू ज्यूस आहे आणि फ्रेंच फ्राईज आहे. त्याची प्राइस काय जाते? याची प्राइस सर आपले जे मेनू मध्ये असतो ना तोच रेट ठरवला असतो. प्रत्येक मेनूचा तो रेट असतो. सेपरेट त्याच्यामध्ये रेट थोडा. मित्रांनो, आपली मिसळ आलेली आहे. आपली मिसळ हा सॅम्पल आहे यांचा. 2 प्रकारचे आणि इथं तरी पण दिलेली आहे स्वतंत्र. तुम्हाला घ्यायची असेल तर वरून नाही का. आता मला ज्या प्रमाणे पाहिजे अनुसार घेतो. पाव पा गरम केलेले थोडे वरून कांदा टाकू. विदाउट पावची ट्राय करतो मी. जनके वाजे थोडी तरी टाकल्या मग तो देख. आणि जी मटकी याच्यामध्ये सॅम्पल मध्ये जी मटकी टाकलेली ना आधी त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं मटकीचा पण फ्लेवर जाणवतो. झणझणीत खूप छान आहे. चला आता पाव बरं एकदा ट्राय करतो. थोडी पुण्याच्या मिसळ कसं डिफरंट आहे, पण ही जी मोठी स्टेव असल्यामुळे ना ती लगेच मिक्स नाही होत. त्याच्यामुळे सॅम्पल जास्त घ्यावं लागणार आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये डीप नाही झाल्यामुळे ना चावायला कडक लागते जरा. थोडीशी नॉर्मल वेळ लागते. त्याच्यावर पापड त्याने दिलेला आहे भरपूर मोठा. हे पहा, भरपूर मोठा पापड दिला आहे त्यांनी. हा नाही, चांगला आहे, क्रिस्पी जरा थोडासा. दही ऍड करतोय. फक्त यांचं जे काय होतं थोडंसं मटकी जी होती, मटकी थोडीशी व्यवस्थित लावली जाते, फ्लेवरफुल. मित्रांनो, एकदम ॲव्हरेज लेवल मिसळ आहे आणि तुम्ही 120 रुपये देऊन खाऊ शकता. त्या टाईप आहे. लय जास्त काय असं एकदम अपेक्षासारखी वेगळं काही नाही जास्त. आणि तिखट पण नॉर्मल आहे. ते ठीक आहे, तुम्ही एवढ्या लांब येत आहे ॲव्हरेज मध्ये एकदम. तुम्ही इथं आला तर मग जरूर नक्की ट्राय करा. मिसळ खाऊन झालेली घरगुती टाईप मिसळ आहे थोडीशी. चुलीवरची असल्यामुळे थोडासा स्मोकी फ्लेवर जाणवतो नॉर्मल वगैरे.
नाहीतर आहे नॉर्मल मिसळ आहे. ठीक आहे, चला मध्ये वस्तू वरून ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, पाहूया वेगळी काही टेस्ट लागते का. पेरूचा फ्लेवर लागतोय, पेरूचा फ्लेवर आहे. रेग्युलर लस्सी टाईप, फक्त पेरूचा फ्लेवर म्हणजे नाही का, पेरूचा पल्प आहे ऍड केले. ओरिजिनल पेरू, पल्प नाही मारता ना, ओरिजिनल पेरू आहेत ऍड केलेले आहे. थोडी पेरूची आईस्क्रीम पण ट्राय करू. आईस्क्रीम तर एकदम परफेक्ट लागते दादा. जे पेरूची आईस्क्रीम जशी पाहिजे तशी ओरिजिनल एकदम परफेक्ट आणि फ्रेश लागते एकदम. म्हणजे मिसळपेक्षा आम्हाला जे आवडलं नाही इथलं, पेरूची लस्सी आणि पेरूची आईस्क्रीम खरंच एकदम अप्रतिम आहे. इथं आलं तुम्हाला पेरूची आईस्क्रीम ट्रायच करावं लागणार आहे. मिसळनी जरी आपल्याला थोडंसं संतुष्ट केलं नसलं तरी आईस्क्रीम एकदम व्यवस्थित आहे. आईस्क्रीम खाली होती त्याची मी चहा पितोय. ह्याच्यात थोडंसं नॉर्मल जाणवतं, पण त्यात मला इलायचीचा आणि पेरूच्या पानाचा स्वतःचा त्या टाईप लागतो थोडासा. नाश्ता तर झालेला आहे मित्रांनो. मी आता तुम्हाला पक्षाचे वाडी दाखवतोय. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला व्ह्यूज खूप छान येतात, परंतु सबस्क्राईब तर पाहिजे तसे होत नाहीये, तरी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आर्टिफिशियल पूल बनवलेला आहे यांनी, इकडून मस्त की पाणी बिणी सोडलेलं आहे. वाडा येतोय पूर्ण इथनं. यांची पक्षाची वाडी, यांची जी पक्षाची वाडी पाहायला आलो आपण. फोटो काढू शकतो आपण. ओके, इथं एंट्री फी आहे 100 रुपये पर पर्सन. दादा किती पक्षी इथे, पक्षी किती इथे? 40 जातीचे पक्षी आहे. 40 जातीचे, 1000 पक्षी 40 जातीचे. हा मित्रांनो, आपण इथं पेरूच्या वाडीमध्ये आलेलो आहे. इथे 40 जातीचे 1000पेक्षा जास्त पक्षी, म्हणजे जेमतेम 1000 पक्षी. हे जे आहे गिनिया फाऊल कोंबडी, बुन्नार बकरी. हे पहा कोंबड्यांचे पाय पहा मित्रांनो कसे एकदम मस्त. गिनी पिग ससे आहेत मला वाटतं. हा मस्त. आणि पक्ष्यांचा किलबिलाट पहा किती एकदम मस्त आहे. पोपट नाही का, एकदम नॅचरल वातावरणात, निसर्गात वातावरण झाल्यासारखं पक्ष्यांचं एकदम. हा पहा चांदीचा तितर म्हणून पक्षी. हा चला हा पहा मित्रांनो किती भारी दिसतं. शामपूक, इमू, हा पहा सोन्याचा तितूर कसा हिंडतो इथे. हे 2 पक्षी आहेत. डायमंड डव, वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या आहेत मित्रांनो. कासव, अमेरिकन कासव आहे. आफ्रिकन लवबर्ड, आवाज येत पाहता. इमू त्याचा ओपन फिरता इथं. हे पहा मित्रांनो जरा भीती वाटते थोडीशी आधी.
शारे आले अंगावर एकदम माझ्या पूर्णपणे नाही का. काय नाही व्हायचं गेल दादा इकडे वगैरे तिकडे दाखवत ना. हा मकाव. ओके पहा मित्रांनो मकाव पक्षी काय जबरदस्त दिसतोय. हे पहा आमचे बंधू सरडा पक्षी खूप प्रकारचे वेगवेगळे पक्षी. आता कोकाटेल नावाचं पक्षी बघा. अरे हा बघा आता चला दाखव तुम्हाला थोडा. कोणता आहे हा सरडा आहे का काय. गुआना. ओके सरडा इग्वाना. किती मोठा सरडा आहे मित्रांनो पहा. आता त्याला घ्यायचा आहे मला वाटतं हातात पण डेअरिंग तर काय होत नाही. कसं वाटतं. थ्रिल वाटतंय. मागूनच घ्या काका. दादू माझ्या ऍक्शन दादू इकडे फिरव. एकदम संकटात बाहेर आला वाटायला लागले आता. एकदम थ्रिल अंगावर तसं अंगावर एकदम शारे आले होते. मी घेतले आता. घेतलंय का. हा किती दिवसापासून इथे. हा तो 1 वर्षाचा होता त्यावेळेपासून आमचं. आता सध्या तो 3 वर्षाचा झाला आता. तिथं पण एक तो मोठा तो एक मोठा तो एक 6 वर्षाचा आहे तो आता. हो यांची लाईफ स्पॅन जी आहे 18 ते 20 वर्षापर्यंत हा जगतात. आणि हे प्युअर व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी प्राणी. हा शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. हा भाजीपाला खातो मेन म्हणजे भाजीपाला खाणारा हा प्राणी आहे. याची लांबी जर म्हटले तर 6 ते 7 फूट लांब वाढतो हा. 6 ते 7 फूट. हो. आणि हे जे आहेत आता हे पक्षी सगळे एकदम फुल आता सध्या ट्रेन झाले. सर्व ट्रेन झालेले. त्यांना खूप मेंटेन ठेवलेलं आम्ही 4-5 वर्षापासून. आणि सर्व एक्झॉटिक बर्ड्स आहेत बाहेर देशातले. हो लोकांना आम्ही ते बघण्यासाठी इथं ठेवलेले. त्या पुरेपूर माहिती नाही लोकांना या पक्ष्यांची. आम्ही प्रत्यक्ष ते दाखवून दिले लोकांना. थँक्यू दादा. वेलकम सर. चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.